त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया। बॅक गेट आहे जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा। मागून हळूहळू बाहेर पडा। बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका, रस्ते तुडुंब भरलेले आहेत। 12 गेटवर रेलू नका, 12 गेट्सवर रेलू नका, कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा। गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत, त्यांना प्लीज सहकार्य करा। 12 गेट्स रेलू नका। आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय, आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय, आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत। या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात। पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात। स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा। आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे। हळूहळू बाहेर पडा। बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे, तुमच्या गाड्या दूर असणार आहेत, हळूहळू चालत जा। बाहेर गावावरून आले चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे। बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे। इथे समोर थोडासा भावनांवर आपण आवर घालूया। आपलं प्रेम अतुलनीय आहे आम्हाला माहिती आहे, आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे, याची जाणीव आम्हाला आहे। एक अत्यंत मोठा नेता, आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामतीकरांनी गमावलेला आहे। चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे। सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे। संबंध महाराष्ट्रामधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेले आहात। आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती, पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं। हे बघा, माझी पुन्हा नम्र विनंती आहे, मागे मुख्य गेट आहे, साईडला दोन छोटे गेट आहे। बॅक साईडने आपण प्लीज बाहेर पडत राहा, मागच्या बाजूने बाहेर पडा। पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा। गेले 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी, सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतात, त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा। संबंध महाराष्ट्र आणि बाहेरून VVIP झालेले होते ते देखील आता बाहेर पडतात, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा। सगळे VVIPs कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत। तुम्ही देखील माझी विनंती आहे, आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात, पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा। सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे, हळूहळू आपण बाहेर पडावं। पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की आपण चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका।
जेणेकरून पुन्हा